नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष खत्री, राज्यशास्त्र विभाग, विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे. आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधांमधील व्यवस्था सिद्धांत याची चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अनेक सिद्धांत आहेत. त्याचा अभ्यास किंवा त्याची चर्चा आपण यापूर्वीच केलेली आहे. आदर्शवादी सिद्धांत, व्यवस्था सिद्धांत, वास्तववादी सिद्धांत, खेळ सिद्धांत अशी अनेक सिद्धांत आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनुषंगाने दिसून येतात आणि त्यातील व्यवस्था सिद्धांत याची आपण चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये व्यवस्था सिद्धांत जो आहे तो 1950च्या दशकामध्ये स्वीकारण्यात आला. 1950च्या दशकापासून आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विश्लेषणासाठी काही विचारवंतांनी व्यवस्था सिद्धांताचा स्वीकार केला आणि आंतरराष्ट्रीय राजकारण व संबंधात ज्या घटना किंवा घडामोडी घडतात त्या स्वतंत्र किंवा आपोआप नसतात किंवा आपोआप घडत नाही, त्या एक व्यवस्थेचा भाग असतात. म्हणून या व्यवस्था सिद्धांताचा स्वीकार आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये करण्यात आलेला आहे. ही ज्या घटना घडत असतात किंवा ज्या घडामोडी घडत असतात त्या व्यवस्थेचाच एक भाग असतात आणि व्यवस्थेचा एक भाग असल्याकारणाने त्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ती व्यवस्था कशी आहे, त्या व्यवस्थेमध्ये निर्णय कसे घेतले जातात, त्या व्यवस्थेमध्ये कोणती घटक आहेत, हे सगळं या सगळ्यांचा विचार आपल्याला अगोदर करावा लागतो. त्यानंतरच आपण त्या घटनांचा अभ्यास आपण व्यवस्थितपणे करू शकू असे व्यवस्थावादी बनतात. आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये या व्यवस्था सिद्धांताचा उपयोग किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये व्यवस्था सिद्धांताला आणण्याचा जो श्रेय जातो मॉर्टन कॅप्लॉन यांना. मॉर्टन कॅप्लॉनशिवाय जेम्स रोजेनो, हॉपमॅन, रॉस क्रेन्स, वॉल्श इत्यादी अनेक विचारवंत आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विश्लेषणासाठी व्यवस्था सिद्धांताचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. आंतरराष्ट्रीय संबंधांमधील जे व्यवस्था सिद्धांतवादी आहेत किंवा व्यवस्था सिद्धांताचे अभ्यासक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या विश्लेषणावरूनच विशिष्ट घटना का घडतात आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा त्या घडलेल्या घटनांचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होतो याचा अंदाज बांधणे शक्य होतं असं हे अभ्यासक म्हणतात. कारण ज्या घटना घडत असतात त्या घटना हे आपोआप घडत नाही किंवा त्यांच्या मागे एक विशिष्ट एक व्यवस्था असते आणि व्यवस्थेअंतर्गतच या विविध घटना हे घडत असतात आणि व्यवस्था या घटनांवर नियंत्रण ठेवत असते असे हे अभ्यासक मानतात. तसेच एकाच व्यवस्थेतील घडणाऱ्या घटना परस्परांशी हे निगडीत असतात. त्यामुळे व्यवस्थेचे शास्त्रीय विश्लेषण केल्यास घडलेल्या घटनांचे कारण सहज शोधता येतात असे हे अभ्यासक आपल्याला म्हणताना दिसून येतात किंवा त्यांचा विचार असा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घटना घडत असतात त्या व्यवस्थेतीलच भाग असतात. या घटना व्यवस्थेमुळेच घडत असतात आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर व्यवस्था सिद्धांत मागील नेमका उद्देश काय, तर ते विचार घेतलं तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील स्थिरता अस्थिरता याच्या मागील जे घटना घडत असतात त्या घटनांचं अध्ययन जर करायचं असेल तर आपल्याला व्यवस्था सिद्धांताचा उपयोग करून या घटनांचं अध्ययन करता येईल. आंतरराष्ट्रीय व्यवस्था ज्या नियंत्रक घटकांमार्फत समतोल टेकवित असतात त्यांचा शोध घेण्यासाठी आपल्याला व्यवस्था सिद्धांताचा उपयोग करता येईल किंवा राष्ट्रीय घटकातील जे अंतर्गत शक्ती आहेत किंवा अंतर्गत निर्धारक घटक आहेत ते घटक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवरील परिणामांचा विश्लेषण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवरील जे काही परिणाम घडत आहेत त्याचं जर विश्लेषण करायचं असेल तर आपल्याला राष्ट्रीय घटकांतील जे अंतर्गत घटक आहेत किंवा अंतर्गत शक्ती आहेत त्यांचा विचार करणे हे आवश्यक आहे आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी व्यवस्था सिद्धांत हा महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर विविध आंतरराष्ट्रीय समस्यांना सामना करण्याची क्षमता आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची कशी आहे किंवा राष्ट्रीय व्यवस्थांची कशी आहे याचा अभ्यास करण्यासाठी व्यवस्था सिद्धांत हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठीच व्यवस्था सिद्धांताचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर प्रभाव पाडणारे जे अभिजन वर्ग आहेत, जे इलिट्स वर्ग आहेत, त्याचबरोबर जी साधन संपत्ती आहे, नियामकांची भूमिका नेमकी काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी व्यवस्था सिद्धांत हा महत्त्वपूर्ण आहे.
आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही निरंतर गतिशील आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये निरंतर परिवर्तन होत असतात आणि सातत्याने विकासाची प्रक्रिया ही घडत असते. आणि या दोघांचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरातील जी गतिशील व्यवस्था आहे, त्याचबरोबर विकास जो निरंतर होत आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला व्यवस्था सिद्धांताचा उपयोग करता येईल. त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञान व आधुनिकतेचा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर जो होणारा परिणाम आहे, जो होणारा इम्पॅक्ट आहे, त्या इम्पॅक्टाचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यवस्था सिद्धांत जो आहे त्याचा उपयोग करता येईल. आंतरराष्ट्रीय व्यवस्था सिद्धांतामध्ये मी अगोदरच म्हटलं की मॉर्टन कॅप्लॉन हे अत्यंत महत्त्वपूर्ण विचारवंत आहेत आणि या मॉर्टन कॅप्लॉननाच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये व्यवस्था सिद्धांत आणण्याचा श्रेय दिला जातो. आणि मॉर्टन कॅप्लॉनचा हा जो सिद्धांत आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थांचं विश्लेषण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये व्यवस्था सिद्धांत आणलेला आहे. मॉर्टन कॅप्लॉन यांनी आपल्या व्यवस्था सिद्धांतात पर्यायी आंतरराष्ट्रीय व्यवस्थांचं स्पष्टीकरण आणि आदानप्रदान प्रक्रियेचा जो विश्लेषण आहे त्या विश्लेषणावर भर दिलेला आहे. मॉर्टन कॅप्लॉनच्या म्हणण्याप्रमाणे ज्याप्रमाणे एखाद्या राष्ट्राची व्यवस्था आदानप्रदान आणि प्रत्यादानाची प्रक्रिया करत असते, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यवस्थासुद्धा आदान प्रदान आणि प्रत्यादानाची प्रक्रिया ही करत असते. आणि ही प्रक्रिया नेमकी कशी होते त्याचं विश्लेषण करण्यासाठी त्यांनी व्यवस्था सिद्धांताचा उपयोग केलेला दिसून येतो. त्यांनी आपल्या सिद्धांताचा स्पष्टीकरणासाठी 6 आंतरराष्ट्रीय व्यवस्था गृहीत धरलेल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या कालखंडामध्ये या ज्या व्यवस्था आहेत, 6 प्रकारच्या व्यवस्था हे आपल्याला दिसून येतील. त्यातील पहिली व्यवस्था त्यांनी म्हटली आहे सत्ता संतुलन. सत्ता संतुलन ही व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर निरंतर कार्यरत असते आणि ही जी व्यवस्था आहे सत्तेच्या अनियंत्रित वापरावर मर्यादा घालणारी व्यवस्था आहे. म्हणजे एखादा राष्ट्र किंवा एखादा राष्ट्र गट जर आपली सत्ता ही निरंतर वाढवत असेल किंवा आपल्या सत्तेचा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर मर्यादा घालण्यासाठी सत्ता संतुलन व्यवस्थेचा हा उपयोग केला जातो. सत्ता समतोल व्यवस्थेमध्ये 2 परस्पर समतोल गट निर्माण होतात आणि हे समतोल गट निर्माण होऊन जी युद्धखोर राष्ट्र आहेत किंवा आक्रमक राष्ट्र आहेत अशा राष्ट्रांच्या विरोधात एक गट तयार करून सत्ता समतोलाची व्यवस्था निर्माण केली जाते. आणि या सत्ता समतोलाच्या व्यवस्थेमुळे कोणत्याही राष्ट्राला युद्धाची भीती राहत नाही किंवा एखाद्या राष्ट्राच्या आक्रमणाची भीती राहत नाही आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य सार्वभौमत्व टिकून राहते. आणि हे टिकवण्यासाठीच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये या सत्ता समतोल व्यवस्थेचा उपयोग केला जातो. आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी विशेषतः या व्यवस्थेचा वापर केला जातो असं मॉर्टन कॅप्लॉन सत्ता समतोल व्यवस्थेच्या अनुषंगाने म्हणतात. त्याचबरोबर ती दुसरी व्यवस्था सांगतात लवचिक द्विध्रुवीकरण व्यवस्था. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये एक अशी व्यवस्था निर्माण होते की ज्या व्यवस्थेमध्ये 2 ध्रुव आहेत, मात्र ही ध्रुव लवचिक आहेत. ह्या ध्रुवांमध्ये ताठरता नाही. या व्यवस्थेमध्ये 2 गट निर्माण होतात, मात्र या 2 गटांमधील राष्ट्र एकमेकांच्या गटामध्ये जाऊ शकतात. म्हणजे जर साऊथ पोल मधील राष्ट्रांना साऊथ पोल आवडला नाही तर ते तिथून निघून नॉर्थ पोलला येऊ शकतात किंवा नॉर्थ पोलचे राष्ट्र हे साऊथ पोलला जाऊ शकतात. म्हणजे राष्ट्रांची या गटांमध्ये बदली होते आणि लवचिकता राहते अशा व्यवस्थेमध्ये. मात्र त्याचबरोबर एक परिधुरड द्विध्रुवीकरण व्यवस्था असते. याच्यामध्येही 2 पोल असतात, 2 ग्रुप असतात, 2 गट असतात, 2 ध्रुव असतात, मात्र इथे ताठर असतात. इथून एका ध्रुवामधून निघून दुसऱ्या ध्रुवामध्ये जाता येत नाही. म्हणजे एक ताठर व्यवस्था तर एक लवचिक व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर ही निर्माण होते. आणि विशेषतः आपण पाहू शकतो की पहिल्या महायुद्धापूर्वी आपल्याला अशी परिधुरड द्विध्रुवीकरण व्यवस्था आपल्याला दिसून येते. त्यानंतर पहिल्या महायुद्धानंतर आपण पाहू शकतो की लवचिक द्विध्रुवीकरण व्यवस्था आहे. कोणताही राष्ट्र कोणत्याही गटात जाऊ शकत होता. शीतयुद्धाच्या कालावधीमध्ये आपण परत पाहू शकतो की परिधुरड द्विध्रुवीकरण व्यवस्था आपल्याला दिसून येते. म्हणजे अमेरिकेच्या गटातील राष्ट्र हे रशियाच्या गटामध्ये जाऊ शकत नव्हते आणि रशियाच्या गटामधील राष्ट्र हे अमेरिकेच्या गटामध्ये जाऊ शकत नव्हते. आणि ही व्यवस्था आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला निरंतर बदलती दिसून येते. आणि त्यानंतर मॉर्टन कॅप्लॉन एक व्यवस्थेचा विचार करतात. ती व्यवस्था म्हणजे विश्व व्यवस्था आहे.
ही विश्वव्यवस्था आदर्शवादी विचारवंतांनी अभिप्रेत असलेली विश्वव्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये नैतिकता आहे, सद्गुण आहेत. राष्ट्रांनी आपल्या राष्ट्रीयत्वाला सोडून आंतरराष्ट्रीयत्वाला जास्त सन्मान द्यायचा आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि शासन यावर आधारित असलेली ही व्यवस्था आहे. आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता निर्माण करणे, टिकवणे हे विश्वव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय सार्वभौमत्व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये विलीन करण्यासाठी ही विश्वव्यवस्था निर्माण होते. मात्र ती विश्वव्यवस्था अजून येण्यास बाकी आहे असं म्हटलं जातं. मात्र मॉर्टन कॅप्लॉनने या व्यवस्थेचाही विचार आपल्या सिद्धांतामध्ये केलेला दिसून येतो. त्यानंतर श्रेणी व्यवस्था ही अत्यंत महत्त्वपूर्ण एक व्यवस्था मॉर्टन कॅप्लॉन आपल्या विचारांमध्ये किंवा आपल्या सिद्धांतामध्ये सांगतात. या व्यवस्थेमध्ये सत्ता आणि सत्तास्थान याच्या आधारावर राष्ट्रांचे स्तर किंवा श्रेणी हे निर्माण होत असतात. आणि विशेषतः आपण बघू शकतो की 1990 नंतर किंवा शीतयुद्धाच्या कालावधीमध्येही आपण विचार करू शकतो. संयुक्त राष्ट्र संघटना जेव्हा निर्माण झाली त्यावेळेचाही आपण विचार करू शकतो की विशेषतः आर्थिक सत्तेच्या आधारावर श्रेणी आणि स्तर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडलेले असतात. उदाहरणार्थ विकसित राष्ट्र ज्याच्यामध्ये सामान्यपणे G7 राष्ट्रांचा आपण उल्लेख करू शकतो. जी आर्थिकदृष्ट्या स्वयंभू आणि विकसित राष्ट्र आहेत अशा राष्ट्रांचा विचार विकसित राष्ट्रांमध्ये येतो. विकसनशील राष्ट्र जे अजूनही विकासाच्या प्रक्रियेमध्ये आहेत, आर्थिक विकास करण्याच्या मार्गावर आहेत अशी विकसनशील राष्ट्र. आणि अविकसित राष्ट्र ज्याच्यामध्ये गरीब राष्ट्रांचा आपण उल्लेख करू शकतो. म्हणजेच विकसनशील अविकसित अशा ज्या श्रेणी आहेत किंवा स्तर आहेत हे आर्थिक आधारावर तयार होतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असे ग्रुप्स तयार होतात. आणि त्याचबरोबर लष्करी सामर्थ्याच्या आधारावर आपण जर म्हटलं तर अण्वस्त्रधारी राष्ट्र, अण्वस्त्र नसलेली किंवा नसणारी राष्ट्र अशी 2 गट निर्माण होतात. आणि ह्या ज्या श्रेणी आणि स्तर निर्माण होतात हे सगळं सत्ता आणि सत्तास्थान या आधारावर निर्माण होत असतात. आणि अशी श्रेणी व्यवस्था आपल्याला आधुनिक कालावधीमध्ये आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ भारत म्हटलं तर भारत अजून विकसनशील श्रेणीमध्ये येतो. तर विकसित राष्ट्रांमध्ये अमेरिकेचा, चीनचा, रशियाचा, इंग्लंड, कॅनडा यांचा आपण विचार करू शकतो. अविकसित राष्ट्र म्हणजे तिसऱ्या जगातील राष्ट्र ज्यांचा विकास होणं बाकी आहे, जे अजूनही मागासलेले आहेत. उदाहरणार्थ नेपाळ, बांगलादेश किंवा श्रीलंका अशा राष्ट्रांचा आपण विचार करू शकतो की जे अजूनही विकासापासून खूप लांब आहेत अशी अविकसित राष्ट्र. आणि अण्वस्त्रधारी राष्ट्र ज्यांच्याकडे बॉम्ब्स आहेत किंवा ज्यांच्याकडे अणुइंधन आहे, त्याच्यामध्ये 45 राष्ट्रांचा आपण विचार करतो. 45 राष्ट्रांची अणुधारी एक क्लब आहे ज्याच्यामध्ये अमेरिका आहे, चीन आहे, इंग्लंड आहे, रशिया आहे. आणि अण्वस्त्र नसलेली म्हणजे अजूनही अण्वस्त्रांपासून दूर असलेली, ऑफिशियली ज्यांच्याकडे अण्वस्त्र नाहीत अशी राष्ट्र. आणि ह्या सगळ्यांच्या श्रेणी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतात आणि त्या श्रेणींप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची सत्ता आणि त्यांचे सत्तास्थान असते असं मॉर्टन कॅप्लॉन म्हणतात. तर त्यानंतर ते शेवटच्या प्रकारामध्ये म्हणतात की एकात्मक नकार अधिकार व्यवस्था ही सत्ता संतुलनाच्या बिलकुल उलट असलेली व्यवस्था, ज्याच्यामध्ये सामूहिक सुरक्षेच्या तत्वावर राष्ट्र स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असतात. याच्यामध्येही युद्धखोर आणि आक्रमक राष्ट्रांविरुद्ध एकत्र येऊन सामूहिक प्रतिकार करण्याची व्यवस्था ही राष्ट्र निर्माण करत असतात. म्हणजे एखाद्या राष्ट्राने एका राष्ट्रावर आक्रमण केलं तर त्या राष्ट्राचा समूह एकत्र येऊन आक्रमक किंवा युद्धखोर राष्ट्राचा प्रतिकार हे करत असतो. आणि सामूहिक प्रतिकारामुळे एक भीती युद्धखोर राष्ट्रासमोर निर्माण होते आणि सामूहिक प्रतिकाराच्या भीतीमुळे कोणताही राष्ट्र हे युद्ध करण्यास तयार होत नाही. अशी एक व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होते. आणि ही व्यवस्था मॉर्टन कॅप्लॉनच्या म्हणण्यानुसार वेगळ्या कालखंडामध्ये अशा वेगवेगळ्या व्यवस्था आपल्याला दिसून येतात. आणि त्या व्यवस्थेंचा परिणाम आंतरराष्ट्रीय संबंधांवर किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणावर पडत असतो असं मॉर्टन कॅप्लॉनचं म्हणणं आहे. अर्थातच त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये व्यवस्था सिद्धांताचे वेगवेगळे प्रकार एकूणच केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण सत्ता समतोल म्हणू शकतो, त्याच्यामध्ये लवचिक द्विध्रुवीकरण व्यवस्था म्हणू शकतो, विश्व परिदृढ द्विध्रुवीकरण व्यवस्था आपण म्हणू शकतो, श्रेणी व्यवस्था आहे आणि एकात्मक नकार अधिकार व्यवस्था आहे. अशा 6 व्यवस्थांचा उल्लेख ते मॉर्टन कॅप्लॉन करत असतात.
तर अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये व्यवस्था सिद्धांत हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे, ज्या सिद्धांताच्या आधारावर आंतरराष्ट्रीय संबंधांचे हे विश्लेषण केले जाते. कारण ज्या प्रकारची व्यवस्था असेल त्या प्रकारे किंवा त्या प्रकारचे निर्णय हे वेगवेगळे राष्ट्र आपापल्या पद्धतीने घेत असतात आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर राष्ट्रीय व्यवस्थांचा हा परिणाम होत असतो आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा परिणाम राष्ट्रीय व्यवस्थेवर होत असतो. ज्या प्रकारची व्यवस्था असेल त्या प्रकारचा परिणाम राष्ट्रांवर पडतो आणि राष्ट्र त्या पद्धतीने निर्णय घेत असतात. उदाहरणार्थ 1990 नंतर आपण म्हटलं तर ग्लोबलायझेशन ही व्यवस्था आली, मुक्त अर्थव्यवस्था ही व्यवस्था आली आणि त्या मुक्त अर्थव्यवस्थेचा परिणाम राष्ट्रांच्या व्यवस्थेंवर पडला आणि त्या परिणामांचा जो प्रतिफल आहे तो प्रतिफल परत आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर पडला. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही आदान प्रदान प्रत्यधान ही प्रक्रिया निरंतर राबवत असते. आदान म्हणजे राष्ट्रांनी घेतलेले निर्णय ही आंतरराष्ट्रीय व्यवस्था आदानाच्या स्वरूपात घेते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून एक निर्णय कायद्याच्या स्वरूपात देते. उदाहरणार्थ पेटंटचा कायदा आपण म्हटलं आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा WTOची निर्मिती आपण म्हटली आणि अशी व्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतून निर्णय घेऊन निर्माण होते आणि त्याचा परिणाम परत राष्ट्रीय व्यवस्थांवर पडत असतो आणि परत राष्ट्रीय व्यवस्था आपला जो प्रत्याधान आहे, आपला जो फीडबॅक आहे तो निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह स्वरूपात ही आंतरराष्ट्रीय व्यवस्थांवर देत असते. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमधील घडत असलेल्या घटनांचा अभ्यास जर आपल्याला करावायचा असेल तर आपल्याला व्यवस्थांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असं व्यवस्था सिद्धांतवादी म्हणतात. तर अशा पद्धतीचा एक व्यवस्था सिद्धांत आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये हे अभ्यासला जातो, ज्याची चर्चा आपण इथे केलेली आहे. तुम्हाला हा जर लेक्चर आवडला असेल तर निश्चित या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.